रेटिंग करायला लावली लोकांना. अच्छा. तर त्याच्यामध्ये नंबर 1 फुटपाथला रँक जो आलेला तो होता दादर पारसी कॉलनीचा. बांद्रा, JVP, जुहू विलेपार्ले, तुम्ही लोखंडवाला बघा, अंधेरी ईस्ट बघा, बहुतांश एरिया ॲक्च्युली प्लॅन्ड आहेत. चांगले ग्रीड पॅटर्नमध्ये रस्ते पण आहेत, बरंच सगळं आहे. पण ॲक्च्युअली तिथे फुटपाथला जितकी जागा द्यायला हवी तितकी दिलेली जात नाही. 14चं स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट आहे. त्या तहत आपल्या दर शहरामध्ये 3% जो आबादी असते त्यांना अलाउड आहे की ते या स्ट्रीट वेंडिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हावं. आणि सरकारची ही जिम्मेदारी आहे की ते त्यांना ॲक्च्युअली जागा बनवून देणार आणि फुटपाथवर पण कुठल्या पार्टमध्ये त्यांना वेंडिंग करायचं आहे की ज्या प्रकारे लोकांना चालताना त्रास होणार नाही. एक्झाम्पल मी देईन की आपण वास्तू संग्रहालयाच्या बाहेर जातो किंवा शिवाजी पार्कजवळ जातो, तिथे बरेच जुने स्टॉल्स आहेत. टिप्स फ्रँकीचा एक सगळ्यात जुना स्टॉल, फेमस स्टॉल आहे, फुटपाथवर आहे, पण चालायला त्रास होत नाही कारण फुटपाथ इतका रुंद आहे. ॲक्च्युअली स्टँडर्ड्सप्रमाणे बनवला गेलेला आहे. नवी मुंबईत पण फुटपाथ रुंद आहेत म्हणून आपण स्ट्रीट वेंडिंग करू शकतो. मला खूप चांगलं वाटतं जेव्हा लोक ॲक्च्युली सांगतात की खूप फायदा झाला त्या वॉकचा. कारण ओव्हरऑल आमचा जो पहिला आमचा हे सिटिझन एंगेजमेंट आम्ही म्हणतो ज्याला, त्याच्यात नागरिकांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांना त्यांचं ॲक्च्युअल इंडियन गाईडलाईन्स काय आहेत ते माहीत नसतं. ट्रॅफिक हे असणारच आहे, तर त्यामध्ये आपण लोकांचं जो क्वालिटी ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे म्हणतो ते कसं इम्प्रूव्ह करता येईल. तर आमचं मत आहे की चालण्यामागे चालण्याचं त्याच्यात सगळ्यात जास्त एक पार्ट आहे. ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर प्रोजेक्ट्स यांना भेट दिली की हे आमचं काम आहे आणि आमचं ओव्हरऑल मुंबईत वॉकिंग इम्प्रूव्ह करायचं आहे, तर BMC सोबत आम्हाला काम करायचं आहे, काय करता येईल. आणि त्यांचा एकदम चांगला प्रतिसाद होता पूर्ण की काम तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे. मी काय करतो की बजेटमध्ये ॲलोकेशन करतो फुटपाथ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. ओके. तर मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी 100 कोटींचं ॲलोकेशन केलं आणि मग आम्ही त्यांना अजून मीटिंग्स वगैरेमध्ये रोड्स डिपार्टमेंटच्या इंजिनियर्सशी बोललो आणि सांगितलं की जो हा बजेट आहे तो कशा प्रकारे वापरला गेला पाहिजे, त्याच्यात काय स्पेसिफिकेशन असले पाहिजे, फुटपाथ कसे डिझाईन असले पाहिजे. आपलं दैनंदिन आरोग्य चांगलं राहावं, रोजच्या डेली लाईफस्टाईलमध्ये चांगल्या आरोग्यासाठी दैनंदिन चालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे दैनंदिन चालणं तुमचं नेमकं कुठे असू शकतं, तर रस्त्याच्या फुटपाथवरून किंवा सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने, किंवा आपण दैनंदिन चालतानाही ते रस्ते अधिक सुरक्षित असले पाहिजे. तुमची दैनंदिन जीवनशैली उत्तम राहण्यासाठी आणि सुरक्षित चालण्यासाठी रस्ते नेमके कसे असले पाहिजे, याबाबत काय नियोजन असलं पाहिजे, सरकारी पातळीवर नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि चालण्याबाबत, सुरक्षितरित्या चालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एक अनोखी चळवळ उभारणाऱ्या व्यक्तींशी आज आपण या पॉडकास्टच्या निमित्ताने चर्चा करणार आहोत. द वॉकिंग प्रोजेक्ट नावाची एक संकल्पना निर्माण झाली आणि त्या माध्यमातून नागरिकांना आणि प्रशासनालाही चालण्याचं महत्त्व नेमकं काय आहे, सुरक्षित चालणं कसं आवश्यक आहे, या सगळ्याबाबत ही चळवळ जनजागृती करत आहेत. द वॉकिंग प्रोजेक्ट टीमचे 2 मेंबर आज आपल्यासोबत आहेत. हे मेंबर मला नेमके कुठे भेटले, तर हे मेंबर मला भेटले ते मुंबई क्लायमेट वीकच्या निमित्ताने. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे वेदांत आणि ऐश्वर्या. या दोघांकडून जाणून घेऊयात की नेमकं द वॉकिंग प्रोजेक्ट ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ते नेमकं कशा रीतीने काम करत आहेत. नमस्कार, महा MTP मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत सेजल जाधव आणि साक्षात सावंत. ऐश्वर्या आणि वेदांत, तुमच्या दोघांचं मुंबई तरुण भारतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले तर आपली भेट झाली ती म्हणजे मुंबई क्लायमेट वीकच्या निमित्ताने आणि तुमची संकल्पना खूप वेगळी वाटली म्हणून आम्ही ठरवलं की तुमच्यासोबत पॉडकास्ट करूयात आणि ही तुमची संकल्पना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवूयात. सो वेदांत, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की द वॉकिंग प्रोजेक्ट ही चळवळ नेमकी कशी उभी राहिली. वॉकिंग प्रोजेक्टची स्थापना ॲक्च्युली 2012 मध्ये आमचे फाउंडर ऋषी अगरवाल यांनी केलेली. तेव्हा Rio+20 हे कॉपचं एक कोलॅबरेशन ऑफ पार्टीज किंवा बेसिकली ते सुरुवात झालेली आणि उद्देश एकच होता की आमचं टॅगलाईन म्हणजे बेसिकली आहे की फुटपाथवर चालणं सेफ, कन्व्हिनियंट आणि जॉयफुल असलं पाहिजे. म्हणजे काय तर सुरक्षित असलं पाहिजे, सोयीस्कर असलं पाहिजे आणि आनंददायी असलं पाहिजे.
मी लोकांना मेनली एक्झाम्पल देतो. मग तुमचं बहुतांश ऑडियन्स मुंबईतलीच असणार. तर आपण जेव्हा आपण CST किंवा चर्चगेट स्टेशन बाहेर चालायला निघतो, हं. आपल्याला ते सुरक्षितता वाटते. आपण सोयीस्कर बरीच लोकं चालतात, स्वतः चॉईस करतात, की आम्हाला चालायचंय आणि आनंददायी पण वाटतं. बरेच लोकं अजूनही फक्त फिरायला जातात, अजूनही साऊथ मुंबईमध्ये. तर ते आपल्या इथे का नाहीये? बाकीच्या उपनगरांमध्ये का नाहीये? किंवा आपण दुसऱ्या शहरांमध्ये तर का नाहीये? तर त्याची स्थापना म्हणून 2012 मध्ये केलेली, की आपल्या पूर्ण मुंबईत, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात चालायची सुविधा सुंदर असली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना सोय झाली पाहिजे चालायची आणि आपले फुटपाथ आनंददायी असले पाहिजे. तर ओव्हरऑल म्हणजे तेच होतं, की तसं असायला हवं मुंबई. ऐश्वर्या, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की ही संकल्पना तर आली, संस्थेची स्थापना झाली, मात्र तुम्ही लोकांपर्यंत आता कसं पोहोचता किंवा लोकांनी तुमच्याशी कसं कनेक्ट व्हावं? किंवा ही जनजागृती करण्याचं माध्यम तुमचं नेमकं काय आहे? ओके. सो वेदांत ॲक्चुअली 2023ला वॉकिंग प्रोजेक्टमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी कम्युनिटी वॉक म्हणून एक सुरू केलं, जिथे आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये जातो मुंबईमध्ये आणि आम्ही एखादा रस्ता घेऊन आम्ही त्या रोडवर चालतो आणि तिकडचं वॉकिंग कसं आहे, तिकडचे फुटपाथ कसे आहेत, त्याच्यावर डिस्कस करतो आणि आम्ही कंपॅरिझन पण करतो, की म्हणजे साऊथ मुंबईमध्ये बघितलं तर फुटपाथ कसे आहेत, म्हणजे पुढे मग बोरिवली किंवा अजून दुसरीकडे गेलो तर कसे आहेत, एक्सपिरियन्स कसा आहे, अनुभव कसा असतो. सो त्याच्यानी अजून लोकं आली आणि त्यांना इंटरेस्ट वाटला. सो तसं सुरू केलं आणि आत्तापर्यंत आम्ही एक 40 वॉक केले आहेत आणि Instagramवर आणि बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही टाकतो आणि तसं आम्ही लोकांबरोबर कोलॅबरेट करून म्हणजे वॉक सुरू केले. आम्ही कम्युनिटी टॉक्स पण करतो, म्हणजे शाळेत जाऊन किंवा विद्यार्थ्यांकडे जाऊन वॉकेबिलिटी काय असतं आणि आपला मुंबईमध्ये चालण्याचा अनुभव कसा असतो त्याच्याबद्दल पण आम्ही बोलतो आणि काय करता येईल, एकत्र कसं येता येईल ते इम्प्रूव्ह करायला. असो तसं आम्ही युजुअली करतो. अच्छा, म्हणजे वॉक करत असताना त्यांच्याशी कम्युनिटी टॉक्स आणि ही सगळी तुमची माध्यमं आहेत. या निमित्ताने तुम्ही अनेक भागांना भेटी दिलेल्या असेल. काय चित्र असतं नेमकं? म्हणजे आपण बघतो, की आज मुंबईतले मोठ्या संख्येने फुटपाथ जे आहेत, ते एन्क्रोच झालेले आहेत. अनेक भागांमध्ये स्थानिकांची मागणी असते, की हे एन्क्रोचमेंट कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि रस्ते अधिक सुरक्षित असले पाहिजे चालण्यासाठी. सो काय चित्र दिसतं तुम्हाला? आणि कोणत्या भागामध्ये सगळ्यात चांगले फुटपाथ आहेत आणि कोणत्या भागामध्ये ते सुधारण्याची आवश्यकता आहे असं वाटतं? आम्ही ऐश्वर्याने जसं म्हटलं तसं 40 वॉक आत्तापर्यंत केलेत आणि पूर्ण मुंबईत वॉक झालेले आहेत. एक नवी मुंबईत झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मोस्टली लोकांना आयडिया ही आधीपासून असते आणि मी जसं म्हटलं की साऊथ मुंबईतले फुटपाथ नॉर्थ मुंबई म्हणजे उपनगरांपेक्षा खूप चांगले असतात. तर त्यामध्ये आम्ही काय करतो की दर वॉक नंतर एक लोकांना विचारतो 7 प्रश्नांवर हे विचारतो की तुम्ही जो मार्ग चालले तर त्या मार्गावर तुम्हाला काय एक्सपिरियन्स झाला, की अच्छा. तुम्हाला सेफ्टी हं, हं. कसं वाटलं, तुम्हाला फुटपाथची रुंदी कशी वाटली, फुटपाथचं सरफेस कसं वाटलं, चांगलं आहे की वाईट आहे आणि रेटिंग करायला लावली लोकांना. अच्छा. तर त्याच्यामध्ये नंबर 1 फुटपाथला रँक जो आलेला तो होता दादर पारसी कॉलनीचा. ओह! ते अच्छा. आपल्या हं, हं, इथेच हं, हं, स्टुडिओ हं. जवळच आहे आता आणि आपण इथे जाताना तिथे बघतो तेव्हा कळतं, की ॲक्चुअली एन्जॉयबल आहे. खूप हं. झाडी आहे, हिरवळ आहे आणि चालायला खूप रुंद फुटपाथ आहेत. आणि तेच आपण सायन क्रॉस करतो किंवा माहीम क्रॉस करतो आणि बांद्रा वगैरे जातो. तर तिथे लगेच आपल्याला फुटपाथची रुंदी कमी व्हायला लागते आणि एन्क्रोचमेंट वगैरे हे प्रॉब्लेम ॲक्चुअली जाणवायला लागतात, की हे जास्त प्रॉब्लेम आहे. साऊथ मुंबईत पण आहे, बरेचसे शॉप्स वगैरे असतात रस्त्यांवर. पण कारण फुटपाथ इतके रुंद आहेत, ॲक्चुअली स्टँडर्ड्सप्रमाणे बनवले गेले, तर इतका प्रॉब्लेम जाणवत नाही. तर आता ॲक्चुअली बघाल तुम्ही तर अख्ख्या मुंबईत सबर्बन मुंबईत जसंही बँड्रा क्रॉस केलं, पूर्ण वसई, विरारपर्यंत आणि सेंट्रल लाईनवर बदलापूर, टिटवाळा, पुढे जितके पण शहर आहेत हं, तिथे हं. प्रॉब्लेम्स जाणवतात. नवी मुंबईत फारसे प्रॉब्लेम जाणवत नाही कारण प्लॅन त्या प्रकारे बनवलेला आहे आणि चांगल्या रीतीने प्लॅन केलेलं आहे. आम्ही एक मेन डिस्टिंक्शन देत असतो, की
नुसतं प्लॅन असणं हे नाही, गरजेचं नाही. चांगल्या रीतीने प्लॅन केलेलं असलं पण गरजेचं आहे. कारण तुम्ही आता नकाशा बघाल मुंबईचा, तर बांद्रा, JVP, जुहू विलेपार्ले, तुम्ही लोखंडवाला बघा, अंधेरी ईस्ट बघा, बहुतांश एरिया ॲक्च्युअली प्लॅन्ड आहेत. चांगले ग्रिड पॅटर्नमध्ये रस्ते पण आहेत, बरंच सगळं आहे. पण ॲक्च्युअली तिथे फुटपाथला जितकी जागा द्यायला हवी तितकी दिलेली जात नाही. इथे आपण दादरमध्ये बघतो 3 मीटर 4 मीटर एवढ्या रुंदीचे फुटपाथ असतात, पण आता सबर्ब्समध्ये ते 1.5 मीटर 2 मीटर मॅक्सिमम. तर जेव्हा रुंदीच नसते तेव्हा जे आपले सरकारचे नियम आहेत एन्क्रोचमेंट द्वारे, लाईक सगळ्यात मोठं एन्क्रोचमेंट मेनली आपल्याला हातगाडी वगैरे स्ट्रीट वेंडर्सचं असतं, हॉकर्सचं असतं. याच्यावर आता बरीच कारवाई वगैरे आपण बघतोय. पण कसं आहे की भारतीय जे कानून आहे 2014चं स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट आहे, त्या तहत आपल्या दर शहरामध्ये 3% जो आबादी असते त्यांना अलाउड आहे की ते या स्ट्रीट वेंडिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हावं. आणि सरकारची ही जिम्मेदारी आहे की ते त्यांना ॲक्च्युअली जागा बनवून देणार आणि फुटपाथवर पण कुठल्या पार्टमध्ये त्यांना वेंडिंग करायचं आहे की ज्या प्रकारे लोकांना चालताना त्रास होणार नाही. एक्झाम्पल मी देईन की आपण वास्तू संग्रहालयाच्या बाहेर जातो किंवा शिवाजी पार्कजवळ जातो, तिथे बरेच जुने स्टॉल्स आहेत. टिप्स फ्रँकीचा एक सगळ्यात जुना स्टॉल, फेमस स्टॉल आहे. फुटपाथवर आहे, पण चालायला त्रास होत नाही कारण फुटपाथ इतका रुंद आहे. ॲक्च्युअली स्टँडर्ड्स प्रमाणे बनवला गेलेला आहे. नवी मुंबईत पण फुटपाथ रुंद आहेत म्हणून आपण स्ट्रीट वेंडिंग करू शकतो. पण आपण प्रॉपर सर्वे करत नाही की किती ॲक्च्युअली स्ट्रीट वेंडर्स आपल्या शहरामध्ये आहेत. सर्वे करत नाही तर आपल्याला आयडियाच नाही की आपल्याला किती जागा बनवायची आहे. आणि मग मार्केट्स तेवढे बनत नाही. मार्केट्स नाही बनत तर मग सगळी हे लोकं रस्त्यावर येतात आणि तो मेनली एन्क्रोचमेंटचा तो प्रॉब्लेम आहे. आणि तेच म्हणजे मेन आम्ही त्याच्यावर काम करत असतो की BMCला पण कळतो की तुम्हाला ॲक्च्युअली ॲक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट करायचा आहे. ते केल्याशिवाय तुम्ही हे सतत लोकांना काढणार तर नाही निघणार ते. कारण परत परत मार्केट जोपर्यंत सप्लाय डिमांडमध्ये आहे तोपर्यंत येत राहणार आहेत ते परत. तुमच्या दृष्टिकोनातून एक आदर्श फुटपाथ हा किती रुंदीचा आणि लांबीचा आहे आणि एक पॉलिसी काय असली पाहिजे? रुंदीचा आम्ही बरेच फुटपाथ जेव्हा आपण चाललोय त्यातल्या एक गोष्ट मला कळाली की मिनिमम विड्थ जर आपलं रेसिडेन्शियल एरिया आहे तिथे 3 मीटर कमीत कमी हवी आहे. आपण हिंदू कॉलनीमध्ये जेव्हा जातो दादर ईस्टलाच, तिथे ॲक्च्युअली खूप कमी वर्दळ असते, ट्रॅफिक इतकी नसते आणि लोक पण कमी असतात. पण त्यामध्ये फुटपाथ जेव्हा 3 मीटर रुंद होतो तेव्हा तुम्ही झाडं पण लावू शकता त्याच्यावर. झाडं लावली की मग ते चालायला त्रास होत नाही. ॲक्च्युअल BMC स्टँडर्ड जे आहेत ते खूप कमी आहेत त्याहून. BMC स्टँडर्ड म्हणते की अर्धी म्हणजे 1.5 मीटर पुष्कळ आहे फुटपाथ. आणि त्यामुळे आपण बघतो की बांद्र्यापुढे चालायला खूप त्रास होतो. मजा नाही वाटत. लोकं रस्त्यावर का चालतात? तर हे प्रॉब्लेम्स आहेत की तुम्ही चालतात तर मग तेव्हा फुटपाथवर ॲक्च्युअली किती जागा आहे? 2 जण बाजूला चालतायत, तिसरा जण बोलू पण शकत नाही. आपण मित्रांमध्ये फिरतो तेव्हा बोलू पण शकत नाही. मागे-मागे परत समोरनं कोण आला परत क्रॉस व्हावं लागतं. तर ॲक्च्युअली मिनिमम 3 मीटर असला पाहिजे, पण ॲक्च्युअल इंडियन स्टँडर्ड जे म्हणतात, ते म्हणतात 4 मीटर असले पाहिजे फुटपाथ. ते मुंबईत खूप मुश्किल आहे करणं. तर माझं असं मत आहे की 4 नाही तरी 3 तरी मिनिमम आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये असलं पाहिजे. आणि जर तुमचं कॉर्पोरेट हब एरिया आहे, नरिमन पॉईंट आहे किंवा अंधेरी ईस्ट, मरोळ, MIDC वगैरे आहे, तर तिथे रुंदी 5 मीटर 6 मीटर वगैरे असली पाहिजे. जे आपण BKCमध्ये बघतो. BKCचे खूप रुंद फुटपाथ. आपला मुंबई क्लायमेट वीकच्या बाहेरचाच फुटपाथ 4 मीटर कमीत कमी रुंद आहे. तर खूप मेजर पॉईंट आहे हा रुंदीचा आणि तो सगळ्यात जास्त निग्लेक्ट केलेला जातो मुंबईत आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. आणि आपण एक्सपिरियन्स करतो की कॉन्स्टंटली आपल्याला वाटतं की मजा नाही येते चालायला आणि लोक चालत नाही. बरेच म्हातारे बुजुर्ग लोक चालतच नाही कारण चालायला जागाच नाही आहे, पोल्युशन आहे, नॉईज वगैरेचा त्रास होतो. वेदांचे रुंदीचे आकडे जे म्हणाले, सो आम्ही इंडियन रोड्स काँग्रेस म्हणून एक गाईडलाईन आहे ती फॉलो करतो. सो त्याच्यात लँड यूज म्हणजे रस्त्याच्या बाजूची कुठली टाईपची इमारत आहे किंवा बिल्डिंग आहे, म्हणजे कमर्शियल आहे की रेसिडेन्शियल आहे, त्याच्या अकॉर्डिंगली ऑलरेडी
त्यांनी सेट केले असतात की किती क्राऊड असेल त्या एरियात त्याच्याप्रमाणे रुंदी देतात. सो म्हणून रेसिडेन्शियलच्या इथे ओव्हरऑल कमी क्राऊड असतो. सो 3 मीटर इज सफिशियंट किंवा तेवढं लागतं. किंवा कमर्शियलमध्ये जास्त जास्त लोकं येतात, लांबून लोकं येतात. सो तिकडे जास्त रुंदी लागते. सो हे सगळे नंबर्स आर म्हणजे सगळे इंडियन रोड्स काँग्रेसहूनच आहेत, जी पॉलिसी ऑलरेडी सेट आहे. पण म्हणजे बऱ्याच वेळी फॉलो नाही होत. सो आम्ही रिपीट करत राहतो की इंडियन रोड्स काँग्रेसमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि तेच आपण फॉलो करू शकतो. तुम्ही ज्यावेळेस नागरिकांसोबत संवाद साधता किंवा त्यांच्यासोबत सहलींचं आयोजन करतात, त्यावेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया काय असतात? त्यांना हे सगळं माहिती असतं का पूर्वीपासून? किंवा मग तुम्ही त्यांना ज्यावेळेस हे सगळं सांगतात, त्यावेळेस त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते? बऱ्याच वेळी कम्युनिटी वॉकला आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्यांना इंडियन रोड्स काँग्रेसबद्दल ॲक्च्युली माहिती नसतं. सो आम्ही जेव्हा सांगतो की अशी गाईडलाईन ऑलरेडी आहे आणि त्याच्यात हे सगळे डिटेल्स आहेत. सो तेव्हा मग ते बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं की वॉक नंतर ते फुटपाथ एकदम वेगळ्या ह्यानी बघतात, की हे सगळे पॉइंट्स त्यांना लक्षात येतात. आपण कुठल्या एरियामध्ये आहोत, आपल्या आजूबाजूला काय आहे, कुठल्या टाईपचे बिल्डिंग्ज आहेत. सो त्याच्या अकॉर्डिंगली फुटपाथ कसा असायला हवा, किती रुंद असायला हवा किंवा त्याचं स्लोपिंग कसं असायला हवं, व्हीलचेअर फ्रेंडली आहे का, हे सगळे पॉइंट्स आम्ही कम्युनिटी वॉकच्या वेळी बोलतो, डिस्कस करतो. सो बऱ्याच वेळा आम्हाला सांगतात की खूप काही गोष्टी त्यांना लक्षात येतात जे डिस्कस केलेली वॉकच्या दृष्टिकोन बदलतो पूर्णच. म्हणजे वॉक्स नंतर आम्ही बऱ्याच वेळा लोकांना ऐकलंय लोकांकडनं की आमचं नजरियाच बदलला चालताना. म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स आम्ही त्रास व्हायचा पण आम्ही कधी ऍक्च्युली बघितलं नाही काय गोष्टी ज्या होत्या ज्यांनी त्रास होतोय. आणि बरेच लोकांनी आता ऍक्च्युली जे नॉलेज आमच्याकडनं घेतात ते घेऊन मग लोक कॉर्पोरेटरकडे जातात की अच्छा हे आपण इम्प्रूव्ह करू शकतो, इथे झाडाचं ट्री बेड जो आहे तो फ्लॅट असला पाहिजे, हा का असा आहे. मग तो मला खूप चांगलं वाटतं जेव्हा लोक ऍक्च्युली सांगतात की खूप फायदा झाला त्या वॉकचा. कारण ओव्हरऑल आमचा जो पहिला आमचा हे सिटीजन एंगेजमेंट आम्ही म्हणतो ज्याला, त्याच्यात नागरिकांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांना त्यांचं ऍक्च्युअल इंडियन गाईडलाईन्स काय आहेत ते माहीत नसतं. आणि जोपर्यंत लोक जागरूक नाही आहेत आणि लोकांना माहीत नसणार तोपर्यंत पॉलिटिशियन्सवर प्रेशर येणार नाही की ऍक्च्युअली चांगलं असायला हवं. तर याच्यातला एक मुद्दा असाही आहे की आपण आता हे सगळं शहरांतर्गत जे रस्ते असतात त्यांच्याविषयी बोलत आहोत. म्हणजे मोठी शहरं, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज ज्यांना म्हणतात त्याच्याविषयी बोलत आहोत. मात्र हेच फुटपाथ आपण छोट्या शहरांकडे गेल्यानंतर किंवा अगदी ग्रामीण भागांकडे गेलो तर तितकंसं अवेअरनेस दिसून येत नाहीत. मग हे सगळे स्टँडर्ड्स तिथे लागू होतात का? आणि लागू होतात तर मग तिथल्या सरकारने किंवा तिथल्या प्रशासनानं नेमकं काय केलं पाहिजे? मेनली तर तुमचं ॲनालिसिस एकदम परफेक्ट आहे. कारण बऱ्याच वेळा मी ऐकलंय नागपूरमध्ये पण मोठ्या शहरांमध्ये नागपूरमध्ये पण लोकांनी विचारलंय मला की अच्छा फुटपाथ असा कॉन्सेप्ट पण असतो का? जे मुंबईत आमच्या इथे असं काही प्रकारच नसतो असं ऐकायला आलंय मला. तर आमचं ॲक्च्युली म्हणाल तर मेनली काम मुंबई महानगरात आहे. तर त्यामध्ये पण BMCच्या मुंबईमध्ये कारण आमचं टीम 3 जणांचीच आहे आणि त्याहून एक्सपांड करायला रिसोर्सेस पण नाहीत आणि तेवढे पैसे पण नाहीत. पण हे तुमचा प्रश्न होता की हे लागू होतात का? तर हे बिलकुल लागू होतात. इंडियन रोड्स काँग्रेस हे पूर्ण देशभरात सगळ्या इथे लागू होतात आणि काही स्टेट्स अजून त्याच्या पुढे जाऊन त्यांचे गाईडलाईन्स पण बनवतात जे त्याच्याहून एक्सीड होतात. तर तिथे लागू का केले जात नाही मेनली आहे की लोकल जे इंजिनियर्स असतात म्युन्सिपॅलिटीचे त्यांना आयडिया नसते किंवा कधीतरी वाचलेलं असतं पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं आणि काही वेळा तर ते घाबरतात की इम्प्लिमेंट कसं काय होणार, एवढा रुंद फुटपाथ द्यायचाच कसा, मग ट्रॅफिक होणार आणि हे सगळे वेगवेगळे प्रश्न असतात. तर तिथे ॲक्च्युली पॉलिटिशियन्सनी प्रेशर केलं पाहिजे की जे स्टँडर्ड आहेत ते फॉलो करायचे आहेत. ते कसे फॉलो करायचे त्याचे जेही प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह करून देणे. बाकी त्याला ॲक्च्युली काही पर्याय नाही आहे. आपण कितीही म्हणजे इकडे तिकडे जाऊन थोडं मागे पुढे करून त्यांना त्रास द्यायला बघणार की नाही होऊ शकत. म्हणजे आज शहरं पण मोठी होत आहेत. म्हणजे आज प्रत्येकच शहरातलं क्राउडिंग वाढतच आहे. म्हणजे असं नाहीये की एकाच भागामध्ये
क्राउडिंग जास्ती आहे. हो सो ऍक्सिडेंट्स ही आपण बघितले आहे की सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं आणि गाडीने धडक दिल्यामुळे डेथ झाली, अशीही काही केसेस हो आपल्या समोर येतात. अशा वेळी या सगळ्या गोष्टींचं महत्व कसं वाढतं? एकदम बरोबर आहे की आपलं जनसंख्या वाढतच जाते आणि 2000 पर्यंत तरी वाढत राहणार आहे असं प्रिडिक्शन आहे. तर आमचं मेन पॉइंट नेहमी एकच असतं की जनसंख्या जर वाढते तर तेवढी लोक जास्त चालतात. जिथे ज्या शहरात जास्त घनत्व आहे तिथे लोक सगळ्यात जास्त चालतात. मुंबईचे पण जे स्टॅटिस्टिक्स तुम्ही बघाल तर 50% लोक अप्रॉक्सिमेटली चालतात मुंबई महानगरात. आणि जितकी लोक कार चालवतात 8% लोक आहेत. मग लोकल ट्रेन घेणारी लोक ऍक्च्युली 22% आहेत. आपण लोकल ट्रेनचं एक्झाम्पल घेतो की केवढी लोक आहेत, गर्दी आहे, हे पण त्याहून दुप्पट लोक चालतात ऍक्च्युली. नुसते चालतात, लोकल ट्रेन पण घेत नाही. आणि मग बसेस, लोकल ट्रेनमधनं लोक उतरतायत आणि ते एक्स्ट्रा ॲडिशनली चालतायत. तर दर दिवसाला 60 ते 70% लोक चालतात आपल्या शहरांमध्ये. आणि आपल्याला बघायला हवं की ॲक्च्युली जर इतकी लोक चालतायत तर आपली शहरं घनत्व होतंय, आपण म्हणतो ट्रॅफिक वाढते, तर फुटपाथ जास्त असायला पाहिजे की कमी असायला पाहिजे? ॲक्च्युअली जर लोक जास्त चालतायत तर मग जास्त फुटपाथ आपले चांगले असायला हवे, रुंद असायला हवे. कारण कारण तुम्ही ट्रॅफिक बघाल तर सगळ्या शहरांमध्ये, तुम्ही दुबई बघा जिथे ऑटोक्रॅटिक देश आहे, तिथेही ट्रॅफिक आहे. मॉस्को रशियामध्ये ट्रॅफिक आहे. लंडन, पॅरिस सगळीकडे ट्रॅफिक असते. ट्रॅफिक हे कॉन्स्टंट, शहरांमध्ये जिथे शहर आहे तिथे ट्रॅफिक आहे. तुम्ही मॅनेज करू शकता, रस्ते चांगले गुळगुळीत बनवू शकतात, मॅनेज होईल, पण ट्रॅफिक हे असणारच आहे. तर त्यामध्ये आपण लोकांचं जो क्वालिटी ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे म्हणतो ते कसं इम्प्रूव्ह करता येईल? तर आमचं मत आहे की चालण्यामागे चालण्याचं त्याच्यात सगळ्यात जास्त एक पार्ट आहे. आणि त्याच्यावर आपण देशाने आपल्या जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे की पुढच्या 10 ते 20 वर्षात आपण चालायला कशी सुविधा चांगली वाढवू शकतो, ज्याने क्वालिटी ऑफ लाईफ कशी वाढेल. तुम्ही मुंबई कोस्टल रोड जो बनवला आता, त्याच्यामध्ये चालण्याच्या बाबतीत त्यांनी बऱ्यापैकी खबरदारी घेतलेली दिसते किंवा चांगले फुटपाथ जे आहेत किंवा चांगले वॉकवे बनवण्यावर एक कॉन्स्टंट भर दिलेला दिसतो आहे. तर तुमचं याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? म्हणजे आपण ज्यावेळेस अगदीच हे नाहीये याविषयी बोलतो, त्यावेळेस हे आहे याच्याविषयीही बोलणं तितकंच गरजेचं आहे. तर हे योग्य आहेत का? किंवा अशा पद्धतीच्या काही संकल्पना आपण इतर काही भागांमध्ये राबवू शकतो का? किंवा याबाबत तुमचं काय मत आहे? मग तुम्ही BMC सोबत जर काम करत असाल, तर मग BMCचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो तुमच्या कामाविषयी आणि ओव्हरऑलच तुम्ही ज्या आयडियाज त्यांना देतात त्याविषयी? कोस्टल रोडचा आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न येतो. BMC कडनं पण येतो की आम्ही इतकं मोठं 15 किलोमीटर, आय थिंक 10 की 15 किलोमीटर लांबीचं प्रॉमेनाड बनवलंय, चालण्यासाठी मस्त जागा केली, सायकल ट्रॅक वगैरे केलेत. आम्ही पण मेनली फोकस जे करतो ते त्या फुटपाथ्सवर करतो जिथे लोक ऍक्च्युली कामासाठी वगैरे चालतात. रिक्रिएशन वगैरे हे ठीक आहे, तिथे लोक एकदा जाणार, दोनदा जाणार, जवळपासची लोक सतत जात असतात. पण ऍक्च्युअली तुम्ही बांद्रा स्टेशनला उतरताय, वेस्टला चालायला जाताय किंवा अंधेरीला उतरताय, कामाला जाताय, जिथे ऍक्च्युअली रोज आपलं इम्पॅक्ट असं, तिथे आम्ही जास्त फोकस देतो. कोस्टल रोडचं जे केलेलं आहे ते बऱ्यापैकी सुंदर दिसतंय. आणि होपफुली तिथे झाडं पण ते नेटिव्ह लावतील. जिथे दुपारच्या वेळेस म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या इथे तेच असतं. ऊन असतं, बसू शकत नाही, खूप गरमी होते. तर ते सगळे बहुतेक करून आता सॉल्व्ह होतील हळूहळू. आणि होपफुल तर आहे आम्ही की ते सुधारणा होतील. आणि ओव्हरऑल आम्ही BMC सोबत पण बरंच काम केलेलं आहे मागच्या 2.5-3 वर्षामध्ये, आणि आधी पण 2015-16 वगैरे मध्ये. तर त्यामध्ये मी एक तुम्हाला एक्झाम्पल देईन की आमचं कसं म्हणजे आम्ही राबवलं हे मागच्या 1.5-2.5 वर्षावर. आम्ही कम्युनिटी वॉक जेव्हा चालू केलेले तेव्हा दर वॉक नंतर एक रिपोर्ट पण बनवायचो, एक 3-4 पेजचा रिपोर्ट. आणि त्याच्यामध्ये लिहायचो की बेसिकली आम्ही काय एक्सपिरियन्स केलं फुटपाथवर, की रुंदी कमी होती, जास्त होती या मार्गावर, इथे काय झाडांचं ट्री बेड जो होता तो फ्लॅट नव्हता किंवा काय एन्क्रोचमेंट जास्त होती. ते रिपोर्ट लिहून आणि ॲक्शनेबल असे पॉईंट लिहायचो 5-6 की काय करता येईल BMCला.
आम्ही असे मग 20 ते 25 रिपोर्ट जमा केले आणि डायरेक्टली BMC हेड ऑफिसला गेलो आणि तिथे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर प्रोजेक्ट्स यांना भेट दिली की हे आमचं काम आहे आणि आमचं ओव्हरऑल मुंबईत वॉकिंग इम्प्रूव्ह करायचं आहे, तर BMC सोबत आम्हाला काम करायचं आहे की काय करता येईल. आणि त्यांचा एकदम चांगला प्रतिसाद होता पूर्ण, की काम तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे. मी काय करतो की बजेटमध्ये ॲलोकेशन करतो फुटपाथ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. ओके. तर मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी 100 कोटींचं ॲलोकेशन केलं आणि मग आम्ही त्यांना अजून मीटिंग्स वगैरेमध्ये रोड्स डिपार्टमेंटच्या इंजिनियर्सशी बोललो आणि सांगितलं की जो हा बजेट आहे तो कशा प्रकारे वापरला गेला पाहिजे, त्याच्यात काय स्पेसिफिकेशन असले पाहिजे, फुटपाथ कसे डिझाईन असले पाहिजे. आणि अर्बन डिझायनर जो मिसिंग असतं, की आपण बरेच वेळा मुंबईतले रस्ते बघतो की कधी रुंद असतात, मध्ये अरुंद होतात, 2 लेन 3 लेन, अचानक 4 लेन होतं. त्याच्यामुळे ॲक्च्युअली ट्रॅफिक होतं आणि आपले स्टँडर्ड्स तुम्ही बघाल तर म्हणतात की रोड एका जंक्शनपासून दुसऱ्या जंक्शनपर्यंत समांतर असलं पाहिजे, तेव्हा जॅम होत नाही. नाहीतर काय होतं की मध्येच रिक्षा येते आणि ती बाजूनी 4 रिक्षा येतात आणि पुढे लगेच 3 मध्ये क्रॉस करायला जातात. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अर्बन डिझायनरचं आपल्या टेंडरमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि आपले फुटपाथ स्लोप्ड असले पाहिजे. आपण जसं 50 क्रॉस करतो, आपले मांसपेशिया एकदम डिले व्हायला लागतात आणि आपली एनर्जी मला असं जर मला ठीक लक्षात असेल तर 30 ते 40% कमी व्हायला लागते. तर आपल्याला 30 ते 40% जास्त एनर्जी खपत करायला लागते आणि तेवढा त्रास होतो. तर स्लोपिंग म्हणून असणं खूप गरजेचं आहे. जिथे पण आपण फुटपाथवर चढतोय तिथे तेवढी प्रॉपर स्लोपिंग असली पाहिजे. तर आम्ही हे सगळं त्या टेंडरमध्ये आणण्यासाठी वर्षभर काम केलं आणि मग शेवटी आता टेंडर निघालेलं आहे तसं. तर वर्क ऑर्डर आता कधी पण निघेल, पुढच्या 1 महिन्यात निघाली पण असेल, आम्हाला ॲक्च्युअली आयडिया नाही, विचारलं नाही आम्ही. पण आता परत 1 वर्षभर अजून काम होणार अर्बन डिझायनर्स सोबत की काय अजून काय अच्छा, काय म्हणजे असं. तुम्ही करंटली सुद्धा BMC सोबत या सगळ्या विषयांवर कनेक्टेड आहात किंवा काम करत आहात. हो. ओके. आणि आम्ही MMRDA जी एजन्सी आहे त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलंय. म्हणजे आता तुम्ही बघाल विलेपार्ले ते बांद्रा आणि पुढे जी मेट्रो लाईनचं हो. कन्स्ट्रक्शन होते, मेट्रो लाईन हम्म. 2B. सो त्याच्या खाली SV रोड जो आहे आमचा एक एक प्रोग्राम होता की आम्ही त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी SV रोड घेतलेला बांद्रा ते दहिसरमध्ये जो होता. अच्छा. बट मेट्रो लाईनच्या खाली जो भाग येतो SV रोडचा त्याच्यात आम्ही कसं MMRDAने फुटपाथ इम्प्रूव्ह करायला पाहिजे किंवा कसं त्यांचा प्लॅन आहे, एक प्लॅन ते करतात MMI म्हणून, विच इज मल्टी मॉडेल इंटिग्रेशन. सो जे काही स्टेशन्स आहेत त्याच्या स्टेशन एरियाच्या अराउंड चालण्यासाठी कसं इम्प्रूव्ह करता येईल स्पेसेस. सो त्यांचा एक प्लॅन असतो जे सगळ्या मेट्रो लाईन्सच्या अराउंड आहे. सो आम्ही स्पेसिफिकली म्हणजे सांताक्रूज एरिया जो आहे तिकडे आम्ही लाईक असेसमेंट केलेली आणि आम्ही MMRDA कडे गेलेलो, त्यांना विचारलं की तुम्ही प्लॅन्स देऊ शकता का. सो त्यांनी आमच्या बरोबर शेअर केले आणि आम्ही त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट देता येईल ते सगळे प्लॅन स्टडी करून त्यांना सजेशन्स दिले. आम्ही अराउंड 1 महिना त्याच्यावर काम केलं आणि सगळे SP रोडवर जे स्टेशन्स पडतात त्याच्यावर जे काय इम्प्रूव्हमेंट करता येतील, जिथे स्लोपिंग बेटर करता येईल, जिथे ट्रॅफिक कामिंग म्हणून एक असतं सो दॅट स्पीडने वेगाने जाणार नाही व्हेकल्स. सो तसे आम्ही इम्प्रूव्हमेंटची लिस्ट दिलेली आणि आम्ही अजून अजून स्टेशन्सवर पण काम करतोय पुढच्या जे BKC मानखुर्दच्या पुढे आहे. सो तसं पण MMRDA बरोबर पण आमचा संवाद असतो. अच्छा. मल्टी मॉडेल इंटिग्रेशन विषयी बोलत असताना मला एक मुद्दा आठवला, तो म्हणजे की काही वर्षांपूर्वी स्कायवॉक ही संकल्पना आली, पण ती तितकीशी यशस्वी झाली नाही. ती प्रशासकीय लेवलवर झाली नाही की त्याचा मेंटेनन्स आणि या सगळ्या गोष्टी पुढे उपस्थित झाल्या. आज स्कायवॉक परत एकदा पुनरुज्जीवित केले जात आहेत किंवा ते नव्याने तयार केले जात आहेत, तर त्याचे स्टँडर्ड्स काही असतात का? स्कायवॉकच्या बाबतीत काही नियमावली आहे का? स्कायवॉक्स ॲक्च्युअली 2005 मध्ये मला वाटतं सगळ्यात पहिला मुंबईचा स्कायवॉक बांद्रा ईस्टमध्ये बनलेला आणि माझं 3 वर्ष कॉलेज बांद्रा ईस्टलाच होतं. मग खूप रोज चालायचो मी त्याच्यावर आणि सर्वात जास्त वापरातला स्कायवॉक तो एक होता
की दिवसाला मला वाटतं 1,00,000 लोक क्रॉस करायचे तो. आणि जाणवायचं चालताना हलतोय जरासा, आणि पानचे सगळे थुंकलेले भिंतींवर असायचे. खूप प्रॉब्लेम असायचे. पण स्कायवॉकसाठी मला असं वाटतं डायरेक्ट असे स्टँडर्ड्स नाही आहेत. कारण बाहेर देशांमध्ये मोस्टली लोकांना रोड लेवलवर कसं चालता येईल याच्यावर लक्ष दिलेलं असतं. त्यांचे फुटपाथ तेवढे रुंद बनवलेले असतात. एक असं शहर आहे जिथे स्कायवॉक चांगल्या रीतीने बनवलेले, ते आहे हाँगकाँग. हाँगकाँगमध्ये बरेच असे स्कायवॉक्स आहेत आणि बरेच वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट केलेले असतात. तर मुंबईतले स्कायवॉक मला असं वाटतं की ॲक्च्युअली बघितलं तर असं खराब आयडिया नाही आहे. मेंटेनन्सचा तुम्ही म्हटलं तसं इश्यू आहे की डिझाईन आपण कसं करतोय, चांगल्या बनवतोय का, तर ते सगळं नीट फॉलो केलं पाहिजे. काही ठिकाणी स्कायवॉक हा प्रॉब्लेम आहे, कारण असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की इफ यू आर अ हॅमर एव्हरीथिंग लुक्स लाईक अ नेल. तर सगळीकडे हा स्कायवॉक राबवता येत नाही. स्कायवॉक ॲक्च्युअली लोक चालतायत का त्या दिशेने, की मी डोंबिवलीत राहतो तर डोंबिवलीतला स्कायवॉकचा खूप वापर होतो. लोक भरलेला असतो दिवसभर, रात्री 10 वाजेपर्यंत तो एकदम पॅक असतो. पण तुम्ही बोरिवलीला जाल किंवा गोरेगावला जाल तर ते स्कायवॉक ॲक्च्युअली एवढे लोक चालत नाही त्याच्यावर. तर जर नीट प्रकारे प्लॅन केलं, डिझाईन चांगली असली, त्याचं एस्केलेटर ॲक्च्युअली बनवल्यावर चालत असले राहिले अख्ख्या वर्षभर, तर मग लोक वापर करतील. पण बाकीचे पण प्रॉब्लेम आपण बघायला पाहिजे, की आपण का बनवतोय, कुठे बनवतोय, लोक तितकी चालतायत का, तिकडनं तेवढी रहदारी आहे का. तर हे सगळं बघितल्याशिवाय बनवलं नाही पाहिजे, नाही तर मग असे प्रॉब्लेम दिसतात आपण आपल्याला. ज्यावेळेस सुरक्षित चालणं असं म्हणतो, तर तुम्ही अनेकदा सीएसटी परिसरात गेलात तर बघू शकता की हिमालयाचा तो जो रस्ता बनवला, हिमालयाचा जो स्कायवॉक आहे, टाइम्स ऑफ इंडियाकडून सीएसटी स्टेशनमध्ये जाण्यासाठीचा तो स्कायवॉक जो आहे, तो बरीच वर्ष काम सुरू होतं त्याचं. त्यामुळे नागरिकांना सवय लागली होती की ते रोड क्रॉस करून या बाजूला यायचे, म्हणजे टाइम्सच्या बिल्डिंग कडून या बाजूला सीएसटीच्या दिशेने यायचे. आज तो स्कायवॉक सुरू झालेला आहे किंवा तो चालण्याचा रस्ता सुरू झालेला आहे, मात्र तरीही नागरिक तो रस्ता तितकासा वापरताना दिसत नाही. मग याबाबत लोकांमध्ये जनजागृती तुम्ही कशी कराल, किंवा याबाबत काही सांगू शकता का या पॉडकास्टच्या माध्यमातून? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि तुम्ही आणल्याबद्दल मला खूप थँक्यू तुम्हाला. कारण ॲक्च्युअली स्टँडर्ड्स तुम्ही बघाल इंडियन रोड्स काँग्रेसचे, त्याच्यात लिहिलेलं आहे की स्कायवॉक्स किंवा फुटओव्हर ब्रिजेस फक्त त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे जिथे ॲक्च्युअली दुसरं तुम्हाला उपाय काही नाही आहे. आणि ॲक्च्युअली व्हेकल ट्रॅफिक इतकी जास्त आहे आणि फूट ट्रॅफिक कमी आहे आणि रोडची रुंदी पण त्याच्यात महत्त्वाची असते. तर बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे काय होतं की हिमालयाचं स्कायवॉक ॲक्च्युली असं ठिकाणी जिथे ॲक्च्युली ब्रिज कामाचा आहे, कारण लोक बरेच पोलीस हेडक्वार्टर्सवर किंवा जे वगैरेच्या डायरेक्शनमध्ये जातात आणि खालून लोक, आणि कसं आहे कन्व्हिनियन्स बघत असतात दर ठिकाणी, की मी उतरलो ट्रेनमधनं पटकन मला निघून जायचं आहे. आणि त्यासाठी आपले फुटपाथ्स ॲक्च्युली तशा प्रकारे बनले गेले पाहिजे, क्रॉसिंग्स वगैरे तशा दिल्या गेल्या पाहिजे. आपण लोकांना कॉन्स्टंटली गृहीत नाही धरू शकत की लोकांमध्ये चूक आहे. बऱ्याच ठिकाणी जो बिहेवियरल सायन्स जो आहे फील्ड, तो त्याच्यावरच काम करतो की कधी लोक हे क्रॉसिंग वापरतील, फुटपाथ वापरतील. ऍक्च्युली त्याच्यामध्ये असं आहे की तो बनवला आहे तुम्हाला तिथून वरून रोड क्रॉस करावा, तुम्ही खालून वाहनांच्या इथून जाऊ नये म्हणून. मात्र तरीही लोक लोकं जातात. रोड क्रॉस करून त्या डिवायडरवर चढून पलीकडे जातात. इतकी घाई जीवावर बेतणारी असू शकत नाही ना, असं म्हणजे असा माझा तो टोन होता विचारण्याचा, हा. की जीवावर बेतण्यापेक्षा तुम्ही थोडंसं चालत जा. इट्स गुड फॉर युअर हेल्थ ऑल्सो ना. हा, पण तिथे आता मला नीट लक्षात नाहीये की तिथे एस्केलेटर आहे का वर आहे, जाण्यात? दोन्ही बाजू नवीन बनवलेला आहे ना तो. हा. सो एस्केलेटर्स आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथून जर चढून जायचं आहे, तिथून नाही जायचं तुम्हाला, तर तुम्ही पुढून अंडरग्राऊंड मधून जाऊ शकता. पण तिथूनच क्रॉस करून जातात. म्हणजे तुम्ही जर 5-10 मिनिटं तिथे थांबलात ना, बाहेर हिमालयाच्या तिथे खाली थांबलात ना तुम्ही बघा, मेजॉरिटी लोक वरून जाण्याऐवजी तिथूनच रोड क्रॉस करून जात असतात. सो ह्या हॅबिट्स पण तुम्ही तुमच्या चेंज केल्या पाहिजे. असं काहीतरी म्हणजे लोकांच्या हॅबिट्स बाबतही तुम्ही काहीतरी संदेश द्यावा असं मला वाटतं की
हॅबिट्समध्ये प्रॉब्लेम डेफिनेटली असतोच. मुंबईत म्हणजे आपण लॉलेस बिहेवियर जे म्हणतो ते बघायला येतं, की लोकं सतत हॉर्न वाजवत असतात किंवा क्रॉसिंग बरोबर करत नाही. कुठेही रोडच्या मधून क्रॉसिंग करतात. त्याच्यात बहुतेक करून पण मी बघितलंय, की डिझाइन इश्यू पण असतो, ओके. की आपण रोड बनवतोय तर ते स्टॉप लाईनच नसतात. मग तुम्ही थांबायचं कुठे गाड्यांनी हं, आणि झेब्रा क्रॉसिंग मार्क केलेल्याच नसतात. तर हं. हे बरेच बाहेर देशांमध्ये हे प्रॉब्लेम मेनली डिझाईननी सॉल्व्ह केले असतात आणि जिथे नाही करू शकत तिथे थोडंफार एन्फोर्समेंट पण असतं, की पोलीस फाईन वगैरे करतात. आता हिमालयाचं स्कायवॉक तुम्ही जिथे म्हटले तिथे डेफिनेटली प्रॉब्लेम असणार, लोकांमध्ये पण काही प्रॉब्लेम असणार. पण मोस्टली आम्ही जसं प्रोत्साहन देतोय, की डिझाईनमध्ये आपण लोकांचं बिहेवियर बघून त्या हिशोबात आपले डिझाईन केलं गेलं अच्छा. पाहिजे. हं, हं. एक्झाम्पल देईन CSTच्या बाहेरचं 2020 मध्ये ब्लूमबर्ग आणि WRI इंडिया यांनी तिथे बरेच इम्प्रूव्हमेंट केले, जंक्शन इम्प्रूव्हमेंट वगैरे काही हं. केलेले. आणि त्याच्यानंतर मेन इम्प्रूव्हमेंट्स काय होते, की आपले रोड्स प्रॉपर रुंदी कशी आहे डिझाइन करून फुटपाथ्स आणि चालण्यासाठी सोयीस्कर बनवायच्या मागे हं. बेसिकली भर दिलेला त्यांनी. पण जे कॉर्पोरेटर वगैरे होते आणि लोकल ट्रॅफिक पोलीस होते त्यांनी म्हटलं, की नाही, नाही यांनी खूप ट्रॅफिक होणार आहे आणि ट्रॅफिक होणार म्हणून आम्ही हे करून देणार नाही. अच्छा. हं, आणि हं. ते मग 1-1.5 वर्षाच्या ट्रायल नंतर पूर्ण बंद झालं. पण तुम्ही आजच्या तारखेला जरी बघाल तर असं नाही की ट्रॅफिक काय सुधारली. ट्रॅफिक आहे तशीच आहे. ट्रॅफिक आधी पण तशीच होती आणि आमच्या YouTube चॅनलवर ॲक्चुअली व्हिडिओ पण आहे, की लोकं कसे ट्रॅफिक पूर्ण थांबलेली आहे आणि त्याच्यामधनं मग लोकं क्रॉस करतायत. हो. तर बोलण्याचा मुद्दा हाच की CST स्टेशन 17 प्लॅटफॉर्मचं मेजर स्टेशन आहे. आता एक मेट्रो पण तयार झालेली आहे. तिथे पण जर तुम्ही स्टेशन परिसरात तरीही गाड्यांना जर तुम्ही दिलं तर मग ट्रॅफिक होत राहणार आहे. ट्रॅफिकला तुम्ही ट्रॅफिक जाणार नाही. चर्चगेट स्टेशनवर पण बऱ्याच वेळ लोकं म्हणतात आम्हाला, की लोकं सबवे का वापरत नाही? लोकं सबवे घेतच नाही, रस्त्यावर क्रॉस करतात आणि इतकं हे क्रॉस करतात. आम्ही नेहमी म्हणतो, की स्टँडर्ड्सप्रमाणेच स्टँडर्ड्समध्ये लेव्हल ऑफ सर्व्हिस म्हणजे म्हणून एक स्टँडर्ड असतं, की तुमचे फुटपाथ किंवा तुमचे रोड हे किती लेव्हल ऑफ सर्व्हिससाठी बनवले आहेत. ते ए लेव्हल ऑफ सर्व्हिससाठी बनवले आहेत, की एफ लेव्हल ऑफ सर्व्हिससाठी. लोकं तेव्हा या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणार, जेव्हा ते ॲक्चुअली ए किंवा बी लेव्हल ऑफ सर्व्हिससाठी बनवले. तर एमध्ये काय असतं, की तुमचं कॉरिडॉर जो आहे तो ॲक्चुअली रुंद आहे आणि तुम्हाला जाण्यासाठी तितकं तुम्ही सोयीस्कर बनवलंय. तुमचा फुटपाथ किंवा ब्रिज तितका चांगला रीतीने मेंटेन केलेला आहे, सेफ आहे आणि तुम्हाला ॲक्चुअली एनर्जी तेवढी वेस्ट करायला लागत नाहीये क्रॉस हं, करताना. हं, हं. तेव्हा लोकं वापरतात. CSTचा सबवे बऱ्यापैकी लोकं वापरतात. हो. चर्चगेटचा लोकं वापरत नाही कारण वरनं चालायला सोप्पं आहे आणि ॲक्चुअली तुम्ही उतरताय प्लॅटफॉर्मवरनं मग खाली जाताय. तिथे हॉकर्स एवढे एन्क्रोच केलेलं असतं. मग परत वर यायचं. तिथे जर लोकांचा बिहेवियर म्हणतंय, की अर्ध्याहून जास्त लोकं चालतायत, तर मग तिथे आपण पण थोडं बघायला पाहिजे, की का लोकं चालतायत? आणि तिथे एक 10 सेकंडचा टायमर लावू शकतो आपण 10-15 सेकंडचा क्रॉस करण्यासाठी मध्ये-मध्ये. क्रॉसिंगचा. हं, हं, तर हं. अशा प्रकारे आपण फक्त गाड्यांच्या याच्यासाठी नाही बघायला पाहिजे आणि लोकांचं कसं बिहेवियर आहे, तर बिहेवियरसाठी पण डिझाइन केलं पाहिजे. ओके. सो हे सगळं काम तर तुमचं आता सुरू आहे म्हणजे MMRDA असेल, BMC असेल या सगळ्या संस्थांसोबतही तुम्ही कनेक्टेड आहात अतिशय उत्तमरित्या. व्हिजन काय नेमकं आहे आणि कोणतं व्हिजन घेऊन आता तुम्ही पुढे जात आहात? व्हिजनमध्ये मेनली आम्ही प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यामागे आम्ही बघतो. तर प्रॉब्लेम मेनली तुम्हाला पहिलं सांगितलं, की लोकांमध्ये जागरूकता नाही, की काय स्टँडर्ड्स असले पाहिजे आणि काय असलं पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यात, की गव्हर्नमेंटला ॲक्चुअली आता प्रॉब्लेम असा आहे, की लो हँगिंग फ्रूट जे म्हणतो ते त्यांच्याकडे नाही, की काय कमीत कमी वेळेत आणि पैसे खर्च करून काय इम्प्रूव्ह करता येईल. त्यांना जास्त आयडिया नसतात आणि लोकं कॉन्स्टंटली त्रास देत असतात, की खड्डे आहेत, चालायला त्रास होतो, एन्क्रोचमेंट आहेत. पण उपाय काय? तर उपाय माहीत नसतो. तर आमचं काम तेच असतं, की लोकांना एक प्रकारे सांगायचं, की हे तुम्हाला विचारायचं आहे सरकारला आणि सरकारला आम्ही सांगतो, की हे तुम्ही करू शकता. हे 2 मग एकत्र जेव्हा आपण आणू आणि आणून मग त्याच्यावर विचार-विमर्श करून कसं सॉल्व्ह करता येईल हे बघायचं.
तुम्हाला एक एक्झाम्पल देईन मी. बरेच लोक प्रेक्षकांमधनं BKC मध्ये कामाला जात असतील. BKC मध्ये जायला तुम्ही हार्बर लाईनवरनं किंवा सेंट्रल लाईनवरनं कुर्ल्याला आले की तिकडनं जवळपास 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं किंवा बस घ्यावी लागते. बसला 1 तास 1.5 तास लागतो पोचायला ONGCला किंवा ICI बिल्डिंगच्या आसपास जायचं आहे तर. आणि बस तासभर लागतो 2.5 किलोमीटर फक्त क्रॉस करायला, कारण लांबून जाते, रस्ते रुंद नाही आहेत, रस्ते अरुंद आहेत. आणि चालायला खूप चालू शकता, पण रिक्षांमधनं वगैरे त्रास करून चालायला लागतं. तर एक लो हँगिंग फ्रूट असा आम्ही डिवाइस केला की तुमचं सायन्स स्टेशन आहे. सायन्स स्टेशनवर तुम्हाला फास्ट ट्रेनचे प्लॅटफॉर्म आहेत. चुनाभट्टी स्टेशन तिथून 200 मीटर अंतरावर आहे. तर BKC आणि सायनमध्ये आपण एक पूल बांधू शकतो का चालण्यासाठी? तिथे कनेक्टर ब्रिज आता रिसेंटली बांधलेला होता 1-2-3 वर्ष आधी. पण तिथे फक्त गाड्यांना अलाउड आहे, रिक्षा पण अलाउड नाही आहेत, आणि तो ईस्टर्न फ्रीवेवरने येतो आणि लोकांना चालू शकत नाही, फुटपाथ वगैरे काही नाही त्याच्यावर. तर तिथे त्यालाच पॅरलल आपण ब्रिज जरी बांधला तरी सायन आणि चुनाभट्टी स्टेशन हे ONGC किलोमीटरभर अंतर आहे फक्त. तर तिथे इमिजिएटली हे स्टेट गव्हर्नमेंट किंवा BMC बांधू शकते ब्रिज. आणि लोकांना आम्ही तेच सांगतो की तुम्ही याची मागणी करा. BKCच्या लोकांना सांगतो की याची मागणी करा गव्हर्नमेंटला, आणि आम्ही गव्हर्नमेंटला जाऊन सांगतो की हे तुम्ही बनवू शकता, याची एवढी रुंदी असू शकते. तर 2 साईडनी जेव्हा आपण तालमेल बनवला जातो तेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाऊ शकतात. सेंट्रल रेल्वे आरामात लगेच एक ट्रेन आड थांबवू शकते सायन्स स्टेशनला. कुर्ल्यावरची अर्धी गर्दी कमी होईल. तर अशा प्रकारे मेनली आमचं काम असतं की पॉझिटिव्हली कसं आम्ही इम्पॅक्ट करू शकतो. तुमच्या पण ऑर्गनायझेशनचं मी बघितलं टॅगलाईन तेच आहे. आणि आमचा पण फिलॉसॉफी मेनली बघितली तरी तेच आहे की पॉझिटिव्हली कसं इम्पॅक्ट आणता येईल मुंबईत चालण्यामध्ये. सो आय थिंक वेदांत जसं म्हणाले तसंच माझं पण मत आहे, की जर जास्त लोकं बरोबर आले आणि त्यांनी चालण्यासाठी जास्त मागणी केली, तर आम्ही गव्हर्नमेंटशी आमचं जे रिलेशनशिप आहे ते एकत्र करून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट डेफिनेटली घेऊ शकतो. दुसरं एक आहे, की आम्ही एक अजून एक वॉर्ड कमिटीज म्हणून एका ह्याच्यावर काम करतोय, की मुंबईमध्ये 26 किंवा अजून जास्त वॉर्ड आहेत. तर आम्ही 3 जणांची टीम एवढ्या वॉर्ड्समध्ये काम नाही करू शकत. सो प्रत्येका वॉर्डमध्ये जे कोण उत्साही नागरिक आहेत किंवा ज्यांना आपलं स्वतःचं चालण्याचे एरिया चांगली करायची आहे, तर ते पुढे येऊ शकतात. एक स्वतःचा टीम फॉर्म करू शकतात आणि त्या वॉर्डचे रस्ते शोधू शकतात जिथे इम्प्रूव्हमेंट करता येईल, आणि तसं लिस्ट ठेवू शकतो आणि आम्ही मदत करू शकतो त्यांना. सो पूर्ण मुंबई शहरात इक्वली चेंज असं दिसेल. सो आम्ही तो पण एक विजन ठेवला आहे. नक्कीच तुमचे जे काही विजन आहेत ते नक्की पूर्ण होत आणि मुंबईतले रस्ते अधिक चालण्यायोग्य, सुरक्षित आणि इको फ्रेंडली होत ही शुभेच्छा या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छिते. आज मुंबई महानगरपालिकेचं बजेट देखील आहे, सो या बजेटमध्ये नक्की फुटपाथसाठी काय मिळतंय ते नक्कीच पाहूयात. वेदांत आणि ऐश्वर्या अतिशय तरुण आणि अतिशय उत्साही आहेत. अतिशय चांगल्या रीतीने ते त्यांचं काम नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. द वॉकिंग प्रोजेक्ट नेमका काय आहे, तर या मुलाखतीच्या अंती आपण समजून घेऊयात की नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला एक दुवा साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि नागरिकांना सुरक्षित चालण्यासाठी रस्ते कसे असावेत याबाबतचे धोरण आणि संकल्पना पुढे घेऊन ते निघालेले आहेत. त्यांच्या या पुढील सगळ्या प्रवासासाठी नक्की आपण शुभेच्छा देऊयात. तुमच्या काही संकल्पना असतील चालण्याबाबतच्या तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही मुद्दे असतील, तुमच्या काही आयडियाज असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्या द वॉकिंग प्रोजेक्ट पर्यंत पोहोचवू आणि BMC पर्यंत नक्की पोहोचवू. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. तूर्तास धन्यवाद.